एक महत्त्वाची बातमी, युतीच्या काळात पार्टी फंडसाठी जलसिंचनाचेच पैसे वाढवले गेले। जलसिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। पुढे कारवाई झाली असती तर हाहाकार माजला असता। मराठवाड्यातल्या एका प्रकल्पाचं अजित पवारांनी उदाहरण देत हे वक्तव्य केलं। त्यामुळे अजित पवारांनी सुरुवात जलसिंचनानं केली आणि प्रचाराचा शेवटही जलसिंचनानंच केला हे पाहायला मिळतंय। जलसिंचन योजनेवरून अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। 1999 पूर्वी युतीच्या काळातही जलसिंचन योजनेचे पैसे वाढवल्याची अजित पवारांनी माहिती दिली। पार्टी फंडसाठी 100 कोटी वाढवल्याचा अजित पवारांनी दावा केलाय। महाराष्ट्र कृष्णा महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयांची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, कसं बघायचं या वक्तव्याकडे? थेट जाहीर सभेतनं अजित पवार थेट वक्तव्य करतायत। हे बघा, ह्या प्रचाराची सुरुवात ही जलसिंचनाच्या कथित 70,000 कोटीच्या घोटाळ्यावरून झाली आणि अजित पवारांनी काय म्हटलं की माझ्यावर ज्यांनी आरोप केले तेच सगळे आज माझ्याबरोबर सत्तेत आहेत। म्हणजे शिवसेना पण सत्तेत होती, भाजप तर आता त्यांचा मित्रपक्ष आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून 2 वेळेला आता त्यांच्या बरोबर आहेत। आणि आत्ताचा मात्र जो काही त्यांनी बॉम्ब फोडला आहे तो बॉम्ब, त्याचे राजकीय अर्थ खूप मोठे होतात। कारण महायुतीचं म्हणजे महाविकास आघाडीचं, त्या आधीच्या आघाडीचं सरकार यायच्या आधी 95 ते 99 महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं आणि युतीच्या सरकारमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी खास करून खूप मोठा जोर लावला गेला होता। कारण आपल्याला कर्नाटकातनं वाहून जाणारं जे पाणी आहे ते अडवायचं होतं। आणि आत्ता जी धक्कादायक गोष्ट सांगतायत अजित पवार की या काळामध्ये, कारण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तेव्हा होते आणि असं म्हणतात, आता कोणाचं नाव नाही घेता येणार आपल्याला कारण अजित पवारांनी ते नाव घेतलेलं नाही, पण हा जो 100-125 कोटी रुपयाचा पार्टी फंड आहे तो पुण्यातलेच एक मोठे बिल्डर आहेत ज्यांची हॉटेल्स वगैरे आहेत, त्यांनी तो घेतला आणि आज हयात नसलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सांगण्यावरून ते केलं अशी चर्चा होते। आणि आज जेव्हा प्रचाराची सांगता होते आहे त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये हा एक मोठा बॉम्ब अजित पवारांनी फोडून जलसिंचनाच्या प्रकरणावरून अजित पवारांना घेरण्याचे जे प्रयत्न झाले होते त्याची पुरती परतफेड केली असं दिसतं आहे। कारण त्यांनी पुढचं वाक्य काय म्हटलंय की हे जे 100-125 कोटी रुपयाची फाईल माझ्याकडे आली त्याचे पुरावे मी आजही देऊ शकतो। कारण मधल्या काळामध्ये जेव्हा जलसिंचनाच्या त्या 70,000 कोटीच्या मुद्द्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारले गेले, असं बोलायला नको होतं। नंतर चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की अजूनही ते जलसिंचनाचं प्रकरण थांबलेलं नाहीये, कोर्टामध्ये काही प्रकरणं सुरू आहेत। मी स्वतः अजित पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हो काही प्रकरणं सुरू आहेत। पण मग आजचा हा कुणाला गर्भित इशारा आहे का की पार्टी फंडसाठी जलसिंचनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पाचे किमती वाढवणं हे काही आमच्या काळात सुरू झालेलं नाहीये, तर हे महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झालं आणि तेव्हाचं जर मूल्य एका प्रकल्पाचं अजित पवार सांगतायत की 350 कोटी। राहुलजी, थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार सध्या जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, कसं बघता? थेट आरोप करण्यात आलेला आहे, थेट गौप्यस्फोट अजित पवारांकडनं करण्यात आलेला आहे की 99च्या काळात पार्टी फंडसाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले। असं आहे की अशा आरोपांना कोणीही कवडीची किंमत देत नाही। 1999च्या आरोपाला आज कसा कंठ फुटू शकतो? आपण महामहिम राज्यपाल महोदयांकडे शपथ घेतो की माझ्याकडे जर अशा पद्धतीची कोणती माहिती उपलब्ध असेल तर जनतेच्या हितासाठी मी तात्काळ माझं कर्तव्य आहे की ती संबंधित लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। आता याच्याकडे गंभीरपणे पाहायचं नसतं। निवडणुकीतले आरोप हे जेव्हा मतदार विकासाच्या बाजूने सुधीर भाऊ मी राहुल कुलकर्णी बोलतो, थोडंसं तुम्हाला थांबवतो।
मी त्या प्रेस कॉन्फरन्सला होतो. सॉरी तुम्हाला इंटरप्ट केलं मी, पण तुम्हाला थोडासा पुढचा संदर्भ सांगतो. अजित पवारांनी पुढे असं म्हटलेलं आहे की ही जी फाईल आहे ती फाईल आजही माझ्याकडे आहे आणि मी त्या फाईलचे पुरावे देऊ शकतो. पुढे ते असं म्हणाले की 100-125 कोटी रुपये पार्टी फंडसाठी ज्या वेळेला जमा केले गेले त्यावेळेला ज्यांच्या सह्या होत्या त्यांच्यावरती कारवाई झाली असती तर तो हाहाकार माजला असता. आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या 8-10 दिवसामध्ये अजित पवारांच्या संदर्भामध्ये त्यांच्या जलसिंचनाचं प्रकरण काही बंद नाहीये. रवींद्र चव्हाण म्हणाले की त्यांना आपल्या बरोबर कशासाठी घेतलं. तर मला असं वाटतं की व्यापक पातळीवरती अजित पवार अशी मांडणी करतायत की जलसिंचनाचा जो कथित घोटाळा आहे तो काही आता सुरू झालेला नाही, तो तुमच्या आधीच्या काळात झाला आणि त्याला तर तुम्ही पार्टी फंड म्हणून ट्रीट केलं. असं आहे की घोटाळा हा अगोदरचा असो की घोटाळ्यानंतरचा असो, हे आम्ही विश्वस्त आहोत. वी आर द ट्रस्टी. आणि म्हणून कोणाला तू केला म्हणून मी करतो आणि मी केला म्हणून तू कर, अशा पद्धतीने जनतेच्या सोबत धोकाधडी करता येत नाही. उद्या कोणीही असला तरी गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. पण यामधला मूळ प्रश्न जो आहे, असे आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे केले जातात ते फक्त विकासाला कौल देणाऱ्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी केले जातात. याकडे फार गंभीरतेने कोणीही घेत नाही आणि घेऊही नाही. सुधीर भाऊ माफ करा, तुम्ही हे अगदी. म्हणताय, सुधीर भाऊ तुम्ही हे म्हणताय, पण मधल्या काळामध्ये राहुल आपल्यासोबत तत्कालीन जलखात्याचे मंत्री एकनाथ खडसे देखील जोडले गेलेले आहेत. एक खडसे साहेब तुमचं स्वागत आहे. मी थोडीशी क्रोनॉलॉजी सांगतो, सुधीर भाऊ पण राहतीलच त्यावेळेला. असं झालं की आज प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सहज जाता जाता ते असं म्हणाले अजित पवार की माझ्याकडे एक फाईल आली होती आणि त्या फाईलमध्ये पार्टी फंडसाठी 100-125 कोटी रुपये मागितल्याचं दिसलं. त्या फाईलची आजही मी पुरावे देऊ शकतो आणि जर मी तेव्हा कारवाई केली असती तर आज हाहाकार माजला असता. एकतर ह्या सगळ्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच जलसिंचनावरून झाली आणि त्याची सांगता सुद्धा अजित पवारांनी जलसिंचनाच्याच या कथित घोटाळ्यावरून केली. त्यावेळेला तुम्ही फार सक्रिय होतात. भारतीय जनता पार्टीचे नेते काय करत होते आणि तुम्हाला माहिती की कृष्णा खोरे विकास महामंडळात पाणी अडवण्यासाठी आपण फार मोठ्या प्रतिष्ठेचा तो प्रकल्प बनवला होता. मला या संदर्भात म्हणजे जलसंधारण मंत्री जलसंपदा मंत्री असताना अशा स्वरूपाचे पार्टी फंड म्हणून असा उघड घेतल्याचं मला तर काही आठवत नाही या संदर्भामध्ये, आणि होऊ शकत नाही. पण तरी माझ्या अजितदादांना विनंती आहे या संदर्भामध्ये जर ठोस पुरावे असेल तर जनतेसमोर ठेवले पाहिजे. कारण बाकीचे विषय त्यांना त्याच्यानंतर जरी फंडिंगचं सुरू झालं असेल तर अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये तुमचं माहिती आहे की 2000 आत्ताची जी निवडणूक झाली 2024ला, त्या 24च्या निवडणुकीमधल्या आकडे समोर आणा की किती टेंडर आपण काढले, किती हे काढलेले आहे, त्याच्यामधली माहिती माझ्याकडे पण आहे. पण मला असं वाटतं की दादांना जर असं वाटत असेल की पुरावे आहे, ठोस आहे, हाहाकार माचेल, त्याचे पुरावे निश्चित दाखवायला काहीच हरकत नाही. पार्टी फंड असं शब्द लिहिलेला आहे. नाथाभाऊ तुम्ही थोडंसं आपल्या बरोबर राहा. नाथाभाऊ तुम्ही भाजपमध्ये खूप सक्रिय होता, तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले, हे सगळ्यांना माहिती आहे. पण सुधीर भाऊंना मला हे विचारायचंय की सुधीर भाऊ असा रोख मला दिसतो आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून मी पण ते नाव घेणार नाही, पण याची बातमी मला आठवतं की 4-5 वर्षापूर्वी लोकसत्तामध्ये आली होती की एका प्रकल्पाची किंमत 100 कोटी रुपयांनी कशी घटली आणि त्यात पुण्याच्या एका बिल्डरचं नाव घेतलं गेलं होतं. आज भारतीय जनता पार्टीमध्ये नसलेले दिवंगत असलेल्या एका नेत्याचा संदर्भ जोडला गेला होता. मला तुम्हाला हे विचारायचंय की त्या काळामध्ये अशी काही चर्चा होती का की पार्टी फंड रेज करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे कुणीतरी प्रयत्न केले? सुधीर भाऊ हा, मी खडसे साहेबांच्या एका मताची सहमत आहे की माननीय सन्माननीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री महोदय आहे. त्यांच्याकडे अशी माहिती असेल तर आमचीही त्यांना विनंती आहे की लपवू नका. जनतेचा पैसा आहे, चुकला कोणी असू द्या, शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा परिवार आहे. आता चुकला असेल कोणी तर लोकांपर्यंत पोहोचू द्या ना. पण सुधीर भाऊ त्यांनी क्लिअर केलं, ऐका सुधीर भाऊ, त्यांनी क्लिअर काय केलं आहे की मी जर तेव्हा कारवाई केली असती, कारण आमचं सरकार, तुमचं सरकार गेलं युतीचं आणि आमचं सरकार आलं, ती फाईल माझ्याकडे आली कृष्णा खोरे विकास महामंडळाची, मी ती बघितली आणि ज्या वेळेला आमचेच लोक मला सांगत होते की आता कारवाई करा, त्यावेळेला मी असं म्हटलं की झालं गेलं गंगेला मिळालं, आता लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आता पुन्हा कशाला त्याच्यावरती बोलायचं. पण पुढचं वाक्य त्यांचं फार महत्वाचं आहे सुधीर भाऊ, ते म्हणालेत आणि मला असं वाटतं की एक प्रकारचा हा इशारा आहे की काय तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते आहात दोघंही, ते सांगू शकता. ते पुढे असं म्हणालेले आहेत की या फाईलचे पुरावे सगळे आजही मी महाराष्ट्राला देऊ शकतो. त्यामुळे असं नाही की काहीतरी बोलण्याच्या ओघात बोलून गेलेत ते. सुधीर भाऊ
नाही, मग हा इशारा तुम्ही जसं सांगताय, हा इशारा यासाठी तर नाहीये की तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका आणि आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही. आणि असे इशारे देऊन जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास कमी करायचा आहे का आपल्याला? मला व्यक्तिगत रीतीने वाटते की असे इशारे एकमेकाला देऊन की मी तुझं झाकतो आणि तू माझं झाक, मला वाटतं की ही लोकशाही हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देत देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश देताना हे अपेक्षित नव्हतं. नाही, ही तुमची व्यापक मांडणी, पण एकनाथ खडसे साहेबांना काय वाटतं? खडसे साहेब, मी जे आता म्हणतोय की हे खूप जाणीवपूर्वक केलं गेलेलं स्टेटमेंट आहे, असं नाही वाटत तुम्हाला? माझ्याकडे पुरावे आहेत असं सांगतात ते. नाही, माझं म्हणणं आहे की अजितदादांकडे जर पुरावे आहेत तर 25 वर्ष त्यांनी लपवून का ठेवले? म्हणजे एक प्रकारे त्यांनी भ्रष्टाचारच दाबला. म्हणजे भ्रष्टाचाराला मदत केली असं म्हणायला काय अडचण आहे? तुम्ही जर इतके स्वच्छ आणि चांगले ठाम आहात तर ते पुरावे त्याच वेळेस का नाही दाखल केले? त्याच्यात काही पाणी मुरलं की काय? कोणी तुम्हाला भेटलं की काय? माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही प्रकार त्या कालखंडात नव्हता. तो यासाठी नव्हता की अलीकडच्या कालखंडामध्ये जे वातावरण बदललं, पैशाशिवाय राजकारण नाही असं त्या कालखंडामध्ये नव्हतं. पैसा हा गौण होता आणि लोक जनता निवडून देत होती त्यावेळेस कामाच्या बळावर. आणि अशा स्वरूपाचे वाढवल्याचं मला तरी आठवत नाही, कारण मी त्या खात्यात माझ्या सहीशिवाय तर होऊ शकत नाही. सुधीर भाऊ, पण मला एक सांगा की अजित पवारांच्या वरती आता जी चर्चा सुरू झाली पुन्हा नव्याने, ते खरं तर सगळ्यांना असं वाटलं होतं की आता ते सरकारमध्ये सहभागी आहेत तर जलसिंचनाचा विषय येणार नाही. पण तुमचं काय मत आहे की जे पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळामध्ये जे म्हटलं गेलं की 70,000 कोटी रुपये खर्च करून फारसं जलसिंचन वाढलंच नाही, तुमचा व्यापक अभ्यास आहे, एकनाथ खडसे साहेबांनी तर त्या खात्याचं काम केलंय. सुधीर भाऊ, तुम्हाला असं वाटतं की 70,000 कोटी रुपयाचा खरोखरच घोटाळा झालेला होता जो कधीच उघड नाही झाला? असं आहे, असे प्रश्न विचारून आम्हाला तुम्ही अडचणीत का आणता हो? ते आमच्या माझा असा प्रयत्न नाही, आता तुमचेच सहकारी सांगायला लागले महाराष्ट्राला म्हणून आम्ही सांगतो. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहो, निष्ठावान कार्यकर्ते आहो आणि आमचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचं सरकार आहे. जर असं काही झालं असेल सुधीर भाऊ, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पाहिजे. सुधीर भाऊ, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मला एकनाथ भाऊ नाथा भाऊ काय म्हणतील ते माहिती आहे म्हणून मी त्यांच्याकडे लगेच गेलो नाही, पण तुम्ही हा प्रश्न टाळलाय. मी अशा प्रश्नाचं उत्तर देणे योग्य समजत नाही. असं आहे की जेव्हा आमच्या सत्तेमध्ये ते सहभागी आहे, पक्ष वाढवणारे मी खडसे आम्ही होतो, आम्ही बाहेर आहोत, तर तुम्ही विचार करू शकता की आम्ही या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं. म्हणजे खडसे साहेब, तुमचं काय मत आहे? तुम्ही त्या खात्याचा कारभार बघितलाय म्हणून की 70,000 कोटी रुपयाचा तो जो घोटाळा आहे कथितरित्या, कारण तो अजून कुठे सिद्ध नाही झालेला, तुमचं काय आजचं काय मत आहे ज्यावेळेला तुम्ही मागं वळून बघता? हॅलो, मी बोलत आहे. हा, खडसे साहेब बोला तुम्ही. 70,000 कोटीचा घोटाळा झाला, साक्ष पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळेस पहिल्यांदाच घेतला, तो गणपतराव देशमुखांनी घेतला. बरोबर. गणपतराव देशमुखांनंतर मग मी घेतला. त्यांनीच मला सांगितले की तुम्ही प्रकरण उचलून जरा, मी विरोधी पक्षनेताही होतो त्यामुळे या प्रकरणामध्ये घेतलं. 70,000 कोटीच्या इथली वस्तुस्थिती अशी आहे की 70,000 कोटी सिंचनावर खर्च झाला, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्या तुलनेमध्ये जे सिंचन व्हायचं होतं ते आमच्या जे रेड बुक असतं आमचं बजेटचं, त्याच्यामध्ये जे सगळं म्हणजे बजेट इन ब्रीफ ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सिंचनाचं प्रमाण जे आहे ते फक्त 1% दाखवलेलं होतं. बरोबर. यांचं म्हणणं तेव्हा 70,000 कोटी जर खर्च केले तर सिंचन फक्त 1% वाढलं, म्हणजे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असा आरोप हा गणपतराव देशमुखांनी पहिल्यांदा केला होता आणि त्याच्या चौकशीची मागणी झाली. आता नंतरचं माहिती आहे तुम्हाला की चौकशी झाली वगैरे वगैरे, आता फाईल पटवून आहे अजून. नक्कीच धन्यवाद राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, NDTV मराठीशी बोललात. सुधीर भाऊ, आपलेही धन्यवाद आणि राहुल कुलकर्णी आपलेही धन्यवाद.